पाशी घेतो म्हणून सांगितला। त्या भीतीने पोरगी येऊन बाहेर झोपली, तिने रात्री जेवण पण केली नाही तिने। त्याच्या बापाने खूप मारून घेतलाय। त्याच्या आजीच्या बाप गावाला गेलता, आजीच्या बोलण्यावरनं बाप येऊन मारून घेतला। मारून घेतल्यावरती 8 दिवस तिने आजीकडे निघून गेली। आजी माझ्यापाशी आली झाडात, मी नव्हते घरात, कामाला गेल्यावर तिथं काम सोडून मी घरला आल्यापर्यंत पोरगीला हाण मार केले। तर पोरगीला नातूला बाप बसून धमकी दिलेला आहे, तुला कवाबीर मी मारून टाकते म्हणून। सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। ही बातमी पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही। ही बातमी म्हणजे इयत्ता 7वीत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या चिमुकल्या मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला असून ही आत्महत्या की हत्या हे सांगणे कठीण आहे। मृत चिमुकलीच्या आईने व आजीने सांगितलेला एक धक्कादायक खुलासा। चिमुकलीचा बाप श्रीकांत शिंगे याने 8 दिवसाआधी चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून खूप मारहाण केली होती। त्यानंतर ही मुलगी आपल्या आजीजवळ राहायला गेली होती। बाप श्रीकांत मुलीला परत आपल्या घरी ये म्हणून बोलवत होता। तू नाही आलीस तर मी जीव देईन अशी धमकी पण त्याने दिली होती। त्यानंतर चिमुकलीला तिची आजी आपल्या घरातून तिच्या घराकडे गुरुवारी सायंकाळी सोडून आली होती। दुसऱ्या दिवशी चिमुकलीची आई काही कामानिमित्त काही वेळ बाहेर गेली होती। ती परत येईपर्यंत 13 वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवत आई, आजी आणि बापाचा निरोप घेतला। आईच्या सांगण्यावरून बापाने तर चिमुकलीचा घात केला नसेल ना। 8 दिवसाआधीच चिमुकलीला आजीच्या सांगण्यावरून बापाने मारहाण केली होती। या सगळ्या गोष्टींवर आता पोलीस काय कारवाई करणार? अवघ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर जीवन संपवण्याची वेळ का आणि कोणामुळे आली? माझं नाव अनुराधा श्रीकांत शिंगे, माझी पोरगी प्रियदर्शिनी श्रीकांत शिंगे। तिचे वय 12 वर्षाची आहे, 7वीत शिकत आहे। तिने विद्यानिकेतन शाळेमध्ये शिकत आहे। तिला त्याच्या बापाने खूप मारून घेतलाय। त्याच्या आजीच्या बाप गावाला गेलता, आजीच्या बोलण्यावरनं बाप येऊन मारून घेतला। मारून घेतल्यावरती 8 दिवस तिने आजीकडे निघून गेली। आजीकडनं बोलून आण नाही तर मीच मरतो म्हणून बाप धमकी दिला फोनवरती। मग रात्री तिने बोलून आणली, येत नाही म्हणून 1 तासभर दरवाजात उभारली। बाप म्हटलं की मी तू नाही आली तर मी मारतो, मी पाशी घेतो म्हणून सांगितला। त्या भीतीने पोरगी येऊन बाहेर झोपली, तिने रात्री जेवण पण केली नाही तिने। रात्री झोपली तिने, दिवसभर चांगली होती तिने। मी कामाची अर्धा तास मी बाहेर गेले, मी बेगम पेटल्या तर रात्री संध्याकाळी तिने काय केलं काय माहिती नाही मला। तिचे वडील आलेत का तिथं? ते दोघांवरती संशय आहे। त्यांनी म्हणत होता तू पोरीला बोलून आणलं तर तिचा जीवच घेतो, तिला मारूनच टाकतो म्हणत होता त्याने। तिला त्यांनी घात केले माझ्या पोरीचं। रत्नाबाई देवकर, माझी पोरगी लगीन कसं केलं तसा आन मार आहे। सासूचं आहे, सासू खराटा झाडू घेऊन माझी पोरगीला हान मार करते म्हणून राहू दे म्हणून नातं आहेत म्हणून मी स्वतः देऊन पोरगीला चालावं लागलं होतं घर। तिच्यामुळं पोरगीला आईला मारते म्हणून नात माझ्यापाशी आली।
झाडात मी नव्हते घरात कामाला गेल्यावर तिथं काम सोडून मी घरला आल्यापर्यंत पोरगीला हाण मार केले तर पोरगीला नातूला बाप बसून धमकी दिलेला आहे, तुला कवाबीर मी मारून टाकते म्हणून. धमकी देण्याच कारणाने कशामुळे धमकी देत होती? तू तिकडे आजी पैसे कसं जाऊन सांगती तू काय सांगत? तुमच्या आईला मी मारते म्हणून धमकी दिलेला आहे. ती मुलगी तुमच्यापाशी कधी आणि केव्हा आली? मुलगी माझी पाशी 8 दिवस होती. मी गुरुवार सोडून आल्यावर 10 वाजता 10:30 वाजता मी नातूला सोडून आलो. नातूला बाप आजी राग केलेत म्हणून मी रागाना 10 वाजता मी सोडून आलो. 10 वाजता मी कशाला बोलू म्हणून पोरगीला रागून मी घरला आले. हे का केलेत की नातूला माझी पोरगी घरात नव्हती. शिक्षा पाहिजे हे मला पोरगीची नातूची शिक्षा पाहिजे मला. ती मुलगी 8 दिवस तुमच्यापाशी होती? माझ्या पैसे होता 8 दिवस. तिला धमकी होतं धमकी होता म्हणून शेव देत होता म्हणून बाप. त्या मुलीने का सांगितले का तुम्हाला? मला सांगत होते माझी बाप तसा शेव देते असा शेव देते म्हणून. मुलगी सांगते होत तू कशा का जाऊन सांगते म्हणून माझी नातूला का केलेत की. त्या मुलीला तुम्ही कधी आणि कसं आणून सोडला? गुरुवारी रात्री 10 वाजता आणून सोडल्या मी. त्यांच्या आजीला त्यांच्या वडिलांना शिक्षा. तुम्हाला कधी आणि कसं माहित झालं? आम्हाला इनबाई आल्यावर माहित पडलं 7 वाजता. पोरगी असं करून घेतली माहित आहे म्हणून. आम्हाला काय बी माहित नाही म्हणून तेव्हा आम्ही 6 वाजता आले. तिने काय केले त्या चिठ्ठ्या सगळं झाकून ठेवलेत. चिठ्ठी लिहिलं होता का? हा चिठ्ठी सगळं झाकून ठेवलेत. चिठ्ठी कोण लिहिलं होती? ते पोरगी लिहून ठेवलं होती म्हणून सगळं झाकून ठेवलेत. यापर्यंत आजी मला त्यांचं वडील मारतो म्हणून सगळं लिहिले तिने सगळं काय करत लिहिले. ते शिक्षा माझ्या नातूची शिक्षा पाहिजे मला. आणि चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं का तुम्हाला काय समजलं का नाही? झाकून ठेवलं काय दाखवलं नाही तर जाळून ठेवलं तर कसं सापडत. अजून रिक्षा घेऊन चाललो तर पोलीसला म्हणलंय काय असल्या निराळ करून मला द्यायचा म्हणलं तर पोलीस तवा रिक्षा थांबून घातले. आजीला शिक्षा होऊन सापडत. आता काय तुमचं म्हणणं काय? आता माझ्या म्हणणं मला जावाला शिक्षा आणि इनबाईला शिक्षा पाहिजे.